पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जाओ. तर आज आहे बुधवार आणि हा व्हिडिओ आहे मंगळवारचा, जो की तुम्हाला आज बघायला मिळेल. तर सकाळीचे 7 वाजलेले आहे. बाहेरचं सगळं झाडून घेतलं, त्यानंतर इथे पाणी शिंपलं आणि पाणी सर्व लोटून काढलं झाडूनी. आणि सकाळी सकाळी असं झाडणं, पाणी शिंपणं, रांगोळी काढणं छान वाटते, अगदी प्रसन्न वाटते. त्यातल्या त्यात काय झालं की आमची जी घड्याळ आहे सेल संपलेला होता. तर माझ्या मुलीने ती घड्याळ कमीत कमी अर्धा तास पुढे केली. त्यामुळे लक्षातच येत नाही टाईम. आता 6:30 जरी झाले तरी मग 7च वाटतात आणि बरोबर मी 7च्या याच्याने उठते. तर आता 6:30लाच उठते. त्यामुळे कामं थोडी लवकर होतात. एका अर्थी चांगलंच आहे की आपले कामं पण लवकर लवकर आटोपतात. आणि एकच नाही तर किचनमधली सुद्धा घड्याळ तिने अर्धा तास पुढे केलेली आहे. मी सहसा 10-15 मिनटं पुढे ठेवते आणि त्यामुळे कसं लक्षात येत नाही, लवकर टाईम निघाल्यासारखा वाटतो आणि घड्याळीच्या काट्यावर आपले कामं असतात. जशी घड्याळ पुढे गेली की पटापट कामे व्हायला पाहिजे, त्या याच्याने कामे करत असतो. तर त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि जे माठाखाली पाणी होतं, बरंच पाणी जमा झालेलं होतं भांड्यामध्ये, ते फेकलं आणि त्यानंतर इथे कापड घेतला थोडा. आता सकाळी थोडं इथे होतेच चहा वगैरे केला तर सांडतो चहा, त्याच्यामुळे म्हटलं चला ते सगळं पुसून घेऊया. आणि त्यानंतर मला ही तेलाची बॉटल घासायची होती. जेव्हापासून ही बॉटल घेतली ना, म्हणजे दिवाळी झाल्यानंतर घेतली मी, तेव्हापासून ती घासलीच नाही. कारण त्यामध्ये दिव्यासाठी आम्ही तेल ठेवत असतो आणि ते तेल मला आत्तापर्यंत पुरलं. म्हटलं आज संपलेलं आहे तर आज घासून घेऊया. आणि आज दोन्ही बॉटल घासायच्या होत्या, जे की मी स्वयंपाकासाठी यूज करते ती पण आणि ही देवासाठी यूज करते ती पण. म्हटलं ह्या दोन्ही बॉटल जर आता घासल्या तर 10-11 वाजेपर्यंत आरामात सुकतात, म्हणजे मला त्यामध्ये तेल काढता येईल. त्यानंतर रूम आवरून घेतली आणि ही किचन जास्त खराब होत नाही, कारण इकडे वापर जास्त नसतो, त्याच्यामुळे इतकी काही फारशी खराब होत नाही ती. त्यानंतर हे माठाखाली जे पाणी असते ते पुसून घेतलेलं आहे. नाहीतर मग काय होतं की सगळं फ्रीजखाली पाणी जातं आणि माठ माझ्याच्याने एक दिवस पडला, तेव्हापासून थोडं थोडं पाणी त्यातलं जात असते आणि मी जास्त भरतच नाही. आता जास्त अर्धा माठ भरते आणि त्या दिवशी मी पूर्ण भरलेला होता, त्याच्यामुळे ते पाणी चाललं. त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली आणि आता सोफा आवरायला घेतला. आणि आज कॅमेरा मी या साईडनं ठेवला ना तर एकदम छान असा म्हणजे व्ह्यू येतो. नाहीतर नेहमी मी पुढे जे हा टेबल आहे जिथे टी व्ही खाली, त्यावर ठेवायची, तर इतकं फारसं छान दिसत नव्हतं. आता मला वाटतं की नाही, आपण एक जागा निश्चित ठरवायची. तर आज प्रथमच मी इथे ठेवलेलं आहे, तर छान उजेड पण येतो आणि व्यवस्थित वाटतं. आणि त्यानंतर इथे सोफा वगैरे आवरून घेतला. नंतर बेड आवरायचा होता. आता हे कवर 2 दिवस झाले, आता ते उद्या बदलवणार. उद्या चेंज केले की उद्या दुसरे टाकणार, कारण जे हा कवर लाईट कलरमध्ये असल्यामुळे लवकरच खराब होतो. 2 ते 3 दिवसामध्येच मला ते चेंज करावे लागतात. पण छान दिसतात हे कवर, एकदम लाईट कलर आणि सिंपल असे बघायला. आणि आज लवकर मला थोडं बाहेर जायचं होतं, तर म्हटलं लवकर लवकर कामे पण आटपून घेते. आणि आभाळाचं वातावरण परत चालू झालं, काय कुणास ठाऊक पाऊस येतो की काय कुणास ठाऊक, इतकं म्हणजे वातावरण चेंज झालेलं आहे. आणि असं वातावरण नसलं ना तर सर्दी खोकल्याचा त्रास होतो, त्यातच त्यात हातपाय दुखीचा. आणि ऊन असली तर बरं वाटतं, मग आपल्यालाही कामाचा उत्साह राहतो. आणि असं आभाळ आभाळ असलं, वेळी आभाळ आलं, पाऊस आलं, तर मग ते असं एकदम हातपाय दुखणं आणि बिमार पडल्यासारखंच वाटतं. मला तरी तसंच वाटतं आभाळ आलं की. त्यानंतर इथे बेड वगैरे आवरून घेतलेला आहे. आता ही रूम झाडायची होती. आता दोघेही बापले का सकाळीच गेले. तिला प्रॅक्टिस असते तर ती 5:30लाच जाते, त्याच्यामुळे मग ते येईपर्यंत माझी बाकी कामं आटोपतात. आल्यानंतर नाश्ता होतो आणि त्यानंतर मग नाश्ता करायचा होता. तर नाश्त्यामध्ये आज करणार आहे उपमा, आणि तोही बिना तिखटाचा, म्हणजे मिरची किंवा तिखट अजिबात घालणार नाही त्यामध्ये, सिंपल असा. कारण तो रुचीपुरताच करायचा आहे आणि आमच्यासाठी चिवडा वगैरे आहे तर तो होऊन जातो. आणि रात्रीचा भात पण आहे, तो फ्राय करणार, म्हणजे नाश्ता होऊन जातो. आणि जेव्हापासून तिच्या तोंडाला फोड आले ना, तिचं खाणं पिणं कमी झालं आणि त्याच्यामुळे नाश्त्याचं जास्त टेन्शनच राहत नाही. मग तिच्यासाठी काहीतरी फिकं करून दिलं की तिचं होऊन जातं. तर त्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि आता ही बॉटल धुवायला घेतली. आता मला असं वाटतं, ही ऑनलाईन तर मी बॉटल मागवली आहे ठीक, पण ही घासायला म्हणजे असा प्रॉब्लेम होतो की एकतर आतून बऱ्यापैकी तेल असतं, त्याच्यामध्ये सर्फ बऱ्याचपैकी टाकून ठेवला मी, तरी पण का कुणास ठाऊक ती अशी व्यवस्थित क्लीन वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात बाहेरून पण खूप अशी चिकट आल्यासारखी होते ती. तेल जरी आपण याच्याने टाकत असतो ना, ज्याला ती नोक आहे, तरीसुद्धा ते बाहेर लीक होत असते तेल आणि बॉटल पूर्ण तेलकट होते. त्याखाली मी एक प्लेट ठेवते छोटीशी. तर ते धुवून घेतली आणि म्हटलं उन्हामध्ये सुकेपर्यंत आपले बाकी कामं करायचे, नंतरच त्यामध्ये तेल काढणार. त्यानंतर चहा करायला ठेवला. म्हटलं चहा होईपर्यंत तुरीचे दाणे काढून घेऊया. जसा वेळ भेटला तसे थोडे थोडे दाणे काढत असते. आणि त्यानंतर इथे चहा वगैरे घेतला. चहा झाला की मग बाकी इतर कामे, आणि चहा घेतल्याशिवाय काही एनर्जी येत नाही.
त्यानंतर इथे उपमा करायचा होता, तर अगदी थोडाच रवा घेतला आणि फिका उपमा म्हटलं तर कोणीच खात नाही. आता मुलीला नाईलाजाने खावं लागतात. आता कधी तिच्या तोंडाचे फोडं बसतात माहिती नाही. 8-10 दिवस होऊन गेले आणि रोज, 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 रोज फिकं खाऊ-खाऊ ती पण कंटाळली आणि मला पण ते फिकं केलं ना, तर लक्षातच येत नाही, अंदाजच येत नाही. कारण आपण तिखट मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकतो आणि फिका याच्यामध्ये मीठ कधी कमीच होतं, तर कधी जास्त होतं, असं होत असतं ते. तर आज एकदम कमी मीठ झालं, तर ते तिला अगदी फिकं वाटलं. परत वरून मला मीठ द्यावं लागलं. त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन करायला घेतला. म्हटलं गॅस ओटा क्लीन झाला की मग नंतर बाकीचे काम आहे. आणि आता बरेच फेसबुकवर म्हणजे पेज जे असतात त्यावर मेसेज येत आहे की लाडक्या बहिणीचे 21 डिसेंबरचे पैसे आलेले नाही. मी पण चेक केलं, माझे पण आलेले नाही. आणि परत KYC करायला लावलं, ते तर मी केलेलंच नव्हतं आणि सुरुवातीला केलेलं होतं KYC, ते मला वाटलं ते बरोबर आहे म्हणून मी काही परत केलेलं नाही. नोव्हेंबरचे आले पण त्याचा मेसेजच नव्हता आला. जेव्हा मी बँक स्टेटमेंट चेक केलं तेव्हा लक्षात आलं. आणि आता या महिन्याचे डिसेंबरचे आणि जानेवारी हे दोन्ही महिन्याचे आलेले नाही. आता येतात की नाही कुणास ठाऊक, कारण मी परत KYC केलेलं नव्हतं, जे सुरुवातीला केलं तेच. तर बघू आता काय होतं तर. कारण बऱ्याच जणांचे मेसेज येत आहे की पैसे आले का, पैसे आले का. यूट्यूबला पण तेच न्यूज असते. म्हटलं चला, नाही आत आले तर काही हे नाही, कारण आधी तर आपल्याला मिळतच नव्हते आणि मिळायला लागले की आपल्याला थोडंसं लोभ वाटतो की नाही आले नाही, असं होतं ना ते. त्यानंतर इथे कपडे वगैरे धुतले आणि नाश्त्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये एकीकडे भात लावलेला आहे आणि इथे हे जे रात्रीचं वरण होतं तेच फ्राय केलं. त्याच्यामध्ये पण मिरची वापरलेली नाही, जिरं, मोहरी आणि लसूण. आणि त्यानंतर भात केलेला आहे आणि दुपारचं साधं सिंपल असं जेवण. त्यानंतर चपात्या आणि चाकवताची भाजी. आता तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे चाकवत म्हणतात त्याला, जे की पालकप्रमाणेच असते आणि डाळभाजीप्रमाणेच ती भाजी करत असतो. तर एकतर आज कपडे पण भरपूर धुवायचे होते, ते कपडे वगैरे सर्व धुवून घेतले. आज सर्व शर्ट पॅन्ट हेच धुतले मी आणि आता चादरा बेडशिटा बऱ्यापैकी धुवून झालेल्या आहे. फक्त एक कार्पेट धुवायचं आहे मला. तर आभाळाचं वातावरण ढगाळ असल्यामुळे काही ते सध्या धुणार नाही, 2 ते 3 दिवसांनी धुणार. त्यानंतर दुपारचे 3 वाजलेले आहे. म्हटलं आता हे तुरीच्या शेंगा आहे, रोज शेंगा असतातच आमच्याकडे, तर ते दाणे काढायला घेतले. आणि खरं सांगू का, मला दाणे काढायचा इतका कंटाळा येतो, पण आता ते नाईलाज आहे, काढाव्याच लागतात, नाहीतर वाळून जातात. कारण मागे एकदा तशाच वाळल्या, शेवटी त्या वाळवून त्या तुरीची उसळ केली मी. म्हटलं आता नको आहे, 2-3 भाजी म्हणजे 2-3दा तरी आणतील आता, त्यानंतर आणणार नाही, कारण आता वाळत आलेले आहे शेंगा. तर आता 1-2 भाज्या खाऊन घ्यायच्या आणि मग बस. त्यानंतर दाणे काढून घेतल्यानंतर मला तांदूळ निवडायचे होते आणि मागच्या आठवड्यामध्ये गावावरून 5 ते 6 किलो राशनचे तांदूळ आणलेले आहे. म्हटलं ते निवडून ठेवायचे. याची खिचडी पण छान होते, जसं फोडणीचा भात पण छान होतो आणि इडलीसाठी पण होतात. निवडून ठेवले तर बरं राहते. म्हटलं आता चला बसलेच आहे तर ते पण काम करून घ्यायचं आणि उद्या मला दळण निवडायचं आहे. म्हणजे एक एक दिवस आपलं एक एक काम तरी आटपून जाते. तर तुरीच्या शेंगाचे दाणे सगळे काढून झाले आणि आता हे तांदूळ आता अर्धे निवडणार आणि अर्धे उद्या. आणि यावेळेस तांदूळ एकदम छान मिळाले, त्यामध्ये सोंडे नाही किंवा कचरा नाही, तर काहीच नाही आणि तांदूळ पण छान आहे. नाहीतर दरवेळेस थोडे पाहिजे तसे चांगले मिळत नाही, भात पण छान होत नाही आणि यावेळेस असं वाटत नाही की ते राशनचे आहे म्हणून, अगदी छान मिळाले. तर म्हटलं हे सगळं निवडून ठेवूया, म्हणजे आपले बऱ्यापैकी कामं होतात. आणि आता 4-4:30 वाजत आलेले आहे. त्यानंतर भांडे घासायचे होते. म्हटलं तांदूळ निवडून झाले की लगेच चहा घेते, चहा झाल्यानंतर मग भांडे घासणार. त्यानंतर संध्याकाळची कामे. तर असं सकाळपासून म्हणजे 6 वाजता 7 वाजतापासूनचं मी तुम्हाला रुटीन शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर बघू शकता सर्व तांदूळ निवडून झालेले आहे. आणि या डब्यामध्ये जास्त नाही, थोडे निवडले मी, थोडे ठेवलेले आहेत, ते 2-3 दिवसांनी निवडणार. कारण तोपर्यंत हे खिचडी आणि याच्यामध्ये होऊन जातात. आणि त्यानंतर इथे चहा ठेवला. आता संध्याकाळचे 4:30 पावणे 5 झालेले आहे. म्हटलं आधी चहा घ्यायचा, त्यानंतरच भांडे घासणार. नाहीतर मग चहाचे भांडे पडून राहतील. म्हटलं चहा झाल्यानंतर ते पण घासल्या जातात, म्हणून एका वेळेस सर्व कामे करून घेते. तर 4 वाजले की या रूममध्ये थोडंसं पाहिजे तसा उजेड येत नाही, कारण इकडे सावली सावलीच असते सहसा आणि त्यामुळे थोडा अंधुकच वाटते. आणि लाईट तर मी लवकर लावत नाही, 6 शिवाय लाईट लावत नाही. हिवाळा म्हणजे जास्त हिवाळ्यामध्ये आधी दिवस थोडा कमी राहायचा, आता दिवस थोडा मोठा झाला तर उशिराच लाईट लावते. आणि त्यानंतर हे बाहेरचे सर्व कपडे काढून घेतलेले आहे. काही कपडे तर सुकलेच नाही, कारण ऊनच नाही पाहिजे तशी. ऊन चांगली असली की मग कपडे पण
छान वाढतात. आणि आता हे जीन्स वगैरे म्हटलं तर वाळायला वेळच लागतो. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.